दोन पावलं तुम्ही मागे आले काही कारणास्तव, परंतु आता आज काय भूमिका आहे आणि कुठे सभा होईल आणि किती लोक येण्याचा अंदाज आहे? मला वाटते आज आम्ही 50 ते 75,000च्या वर लोक येईल. आणि काल काही बातम्या आमच्याकडे आल्या होत्या तर ते स्वतःच पेंडॉल पेटवण्यापासून आम्हाला बदनाम करण्यासाठी आणि त्या सगळ्या माहिती आम्हाला आल्यामुळं काही विनाकारण आमच्यावर दुसरे आरोप लावल्यापेक्षा आणि निवडणुकीत ते काही करू शकतात. तर अजूनही भीती आहे का 26 तारखेला किंवा आता उद्या परवा काही एखादी मुस्लिम आणि हिंदूची दंगल घडू शकते आणि अशा खालच्या पातळीवर येऊन निवडणूक जिंकण्याची त्यांची सवय आहे. आणि म्हणून आम्ही 2 पावलं कार्यकर्त्यांनी म्हटलं की आपण मागे घेतलं पाहिजे, नाहीतर कार्यकर्ते रात्रभरातच 20-25 हजार आले असते आणि पुन्हा डाग लागू नये म्हणून 2 पावलं शांततेनं आपण मागे घेतले. कायदा तोडला आहे, गृहमंत्र्यांना तोडलेला आहे कायदा. त्यांनी सभा घ्यायलाच नको होती, दुसरीकडे घ्यायला पाहिजे होती. आणि आम्हाला परवानगी दिल्यानंतर त्यांना नाकारल्यानंतर पुन्हा आम्हाला नाकारतून त्यांना देतं, तर ही घटना अतिशय निषेधार्थ आहे. आणि कायद्याच्या राज्यामध्ये असं झालं तर एक संदेश जो जाणार आहे लोकांपर्यंत अतिशय वाईट आहे. म्हणजे पहिलेच भीती आहे आणि भीतीच्या वातावरणात लोकांना अशी दडपशाहीमुळं मोठ्या चिंतेचा विषय बरेच फोन आम्हाला आले. आणि या सगळ्या संदर्भात सगळ्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला. भाजपची ही संस्कृती नाही आणि ही भाजपची संस्कृती स्वाभिमान पक्ष पूर्ण मला वाटतं बदलून टाकत आहे. काय जादूटोणा केला भाजपवर, म्हणजे एखाद्यावर पहिले असं होतं ना, जादूटोणा करून पोहरा करण्याचं काम केलं जातं, तशी अवस्था आहे.